राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नागपूरमधील विजयगड बंगल्यावर रोहित पाटील हे आलेले आहेत। मतदारसंघातील विकास कामांसाठी रोहित पाटील हे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले, तर दुसरीकडे सलील देशमुख सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले। काल मी विधिमंडळामध्ये दादांना मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात पत्र द्यायचा प्रयत्न केला। दादा बोलले इथं योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी येऊन बंगल्यावरती भेटा। मी बंगल्यावरती पत्र रोहित पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सलील देशमुख सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी विजयगड बंगल्यावर पोहोचलेले आहेत। तर सलील देशमुख यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूया दादांची भेट घेतली, काय औचित्य? आपण पाहाल हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर नवीन सरकार आहे। नवीन सरकारमध्ये आता अजितदादा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत, आपलं घर पण बाजूलाच आहे आणि त्यानिमित्तानं एक त्यांना अभिनंदन केलं, त्यांना सदिच्छा भेट दिल्या की आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही प्रश्न या ठिकाणी विदर्भाच्या युवकांवर, विदर्भाच्या शेतकऱ्यांवर आहे ते सोडवण्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी मदत पाहिजे। रोहित पाटील आणि आपण दोघे युवा नेते शरदचंद्र पक्ष गटात ते दोघे येऊन भेटतात, आता चर्चांना उदाहरण काय नाही, भेटीगाठी राजकारणामध्ये चालू राहतात, त्याच्यामध्ये काही वेगळं विचार करायचं काही कारण नाही। परवा उद्धव ठाकरे साहेब पण यांना भेटले होते, उपमुख्यमंत्र्यांना, आणि भेटीगाठी राजकारणामध्ये चालूच राहणार। पण गेल्या काही दिवसातल्या ज्या घडामोडी घडतात दोन्ही दुसरं काही अर्थ काढायचं कारण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज 4 वाजता आहे, सन्मान्य जयंत पाटील साहेब पण आहे, अशातले काही विषय नाही। आता सगळ्यांना भेटणार, जे का सभागृहामध्ये राहिला भेटायचं नाही तर काय करायचं। आपल्याकडे दक्षिणासारखी परिस्थिती नाही आहे की एखादा विरोधी पक्षाचा आमदार एखादा सत्ताधाऱ्याला भेटूच नाही, त्या ठिकाणी भेटी होणं गरजेचं आहे। पण हे चांगलं आहे, पुढे अजून अशा भेटी होती, बात चलिए आगे तक जाएगी, आगे तक जाएगी अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत। सलील देशमुख नुकतेच भेट घेऊन अजितदादांची बाहेर पडलेले आहे विजयगडहून। झी मीडियासाठी रत्नशील अमर काणे, नागपूर।